फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी तुमच्यासाठी रात्री शिल्लक राहिलेली जी डाळ होती, डाळ तडका, त्यापासून मी आज नवीन रेसिपी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर आपल्याला डाळ शिल्लक राहिली काय करावं असं वाटत असेल तर आज तुम्ही बघा, मी शिल्लक राहिलेल्या डाळीपासून वरणापासून आज मी थालीपीठ बनवणार आहे. सो तुम्ही बघू शकता आहे खूप टेस्टी लागतं. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी चॉप केलेला बारीक कांदा घेतलेला आहे मोठा, इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, इथं धनापूड आणि ओवा. सो आता मी याचं डो बनवून घेणार आहे आणि आपली शिल्लक राहिलेली डाळ मी इथे घेतलेली आहे. लागेल तसं आपण ती वापरणार आहे थालीपीठात. पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आपल्याला थालीपीठ खायचं आहे आज. यात मी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे 1 वाटी आणि यात बाजरीचं पीठ, इथे चॉप केलेला कांदा थोडा थोडा करून टाकायचा आहे. इथे मी 1 चमचा छोटा असं चोळून ओवा घेतले आहे, त्याचा फ्लेवर छान येतं. 1 वाटी कोथिंबीर, 1 चमचा मीठ टाकणार आहे. ऑलरेडी आपण डाळीला तडका दिलेला होता, त्यात पण मीठ आहे, त्यामुळे चवीपुरतं आपण जसं टेस्ट असेल तसं त्यानुसार मीठ टाकणार आहोत. आता शिल्लक राहिलेली डाळ या डाळीतच आपलं डो मळून होईल. थालीपीठासाठी पाण्याची गरजच पडणार नाही. शिल्लक राहिलेल्या भाज्या, डाळ आपल्याला विचार पडतो की आता काय करणार यापासून. तर तुम्ही हे असं करून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही आणखीन पालक भाजी, कांद्याची पात हे पण भाज्या आपण ॲड करू शकता. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही दुधी भोपळा पण किसून यात टाकू शकता. या थालीपीठात कोबी पण बारीक चॉप करून टाकू शकता. आता यात मी 1 चमचा लाल तिखट पण टाकत आहे. थोडीशी हळद कलरसाठी टाकायची आहे. आधी पण डाळीत हळद होतीच, पण थोडीशी आणखीन टाकल्यावर थालीपीठाचा कलर छान पिवळसर दिसतो. सो आपलं पीठ हे मळून झालेलं आहे चांगलं मऊसूत. आता मी एक कॉटनचा कपडा घेणार आहे ओला करून, त्यावर आपण हे पीठ थालीपीठ बनवायचं आहे, चांगलं थापून घ्यायचं आहे. सो आपला डो रेडी झालेला आहे. मी कॉटनचा कपडा घेऊन घेतलेला आहे व्हाईट कलरचा. यावर मी आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे, ज्याने आपलं थालीपीठ हे चिकटणार नाही. तो आता मी असे गोल गोल याचं थालीपीठ थापून घेणार आहे. थोडं पाणी लावायचं हाताला, जेणेकरून ते चिकटणार नाही. तर पातळसर थापून घ्यायचं आहे. प्रोटीन्सयुक्त आपलं हे थालीपीठ रेडी होणार आहे नाश्त्यासाठी, आणि मुलांना तर फारच उपयुक्त आहे. बघा, थालीपीठ आपलं रेडी झालेलं आहे. आता मी यात गोल गोल असे मध्ये हे करणार आहे, ज्याने हे छान शिजतं, आतमध्ये याची वाफ जाते. लो फ्लेमवर आपला तवा चांगला गरम झालेला आहे. तर मी चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आता मी यावर हे थालीपीठ आपलं दोन्ही साईड 5 ते 10 मिनटं आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. राहिलेल्या डाळीपासूनचे थालीपीठ बघितले आहे तुम्ही, किती सुंदर झालेले आहे आपले. खायला पण खूप टेस्टी आहे. प्रोटीन्सयुक्त हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.